आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा शहरातील पाणी, गटार आणि रस्ते या प्रश्नांची उकल करण्यासाठी नगरपंचायत प्रयत्नशील आहे। शहरात नागरिकांना 2-3 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न नगरपंचायतीचा आहे। यासाठी नगरपंचायत प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे। शहरात कोणत्याही भागात समस्या असल्यास नगरपंचायतीच्या 1800-23-30-032 या हेल्पलाईन क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा। तसेच तक्रार पेटीमध्ये आपल्या तक्रारी टाकाव्यात असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्षा कलावती माळी यांनी केले आहे। शिंदखेडा शहरातील नगरपंचायतने घेतलेल्या जनता दरबार हा महाराष्ट्रात एकमेव उपक्रम असावा अशी चर्चा होती। या माध्यमातून शहरातील नागरिकांनी महिलांसह मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन आपल्या समस्या, तक्रारी, अडचणी बिनधास्त मांडल्या। जनता दरबाराचा सभागृह हाऊसफुल झाला होता। नगराध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नगरपंचायतीच्या महात्मा फुले सामाजिक सभागृहात आयोजित पहिल्या जनता दरबारात सर्व तक्रारींचे तात्काळ निराकरण अधिकारी आणि कर्मचारी मार्फत सोडवू असे कलावती माळी बोलत होत्या। यावेळी गटनेते राकेश माळी, नगरसेविका रजूबाई सुभाष माळी, कमलबाई रवींद्र पाटोळे आणि पुष्पा गोपाळराव सोनवणे, सुभाष माळी, अर्जुन भिल, प्रशासकीय सचिन वाघ, पाणी पुरवठा अधिकारी विपुल साळुके, आरोग्य विभागाचे वरुण कुमार, अभियंता अमरदीप गिरासे, प्राध्यापक दीपक माळी, मनीष माळी, राहुल सोनवणे, गणेश सोनवणे, निलेश पाटील, ॲडव्होकेट निलेश देसले, दिलीप पाटील, गजेंद्र भाबरे, तालिब नोमानी उपस्थित होते। जनता दरबारात शहरातील नागरिकांनी पाणी, रस्ते आणि गटारी, आरोग्य, स्वच्छता यासंबंधी असलेल्या समस्या मांडल्या। भगवा चौक आणि शिवाजी चौफुली या ठिकाणी महिलांसाठी शौचालय नसून त्याची तात्काळ सोय करा यासाठी रोहित कौठळकर यांनी वेळोवेळी आंदोलन निवेदन दिले होते। तसेच BK देसले नगर मधील तिन्ही लाईनच्या गटारी तुंबलेल्या आहेत। यासह हीच परिस्थिती बऱ्याच प्रभागामध्ये असल्याच्या तक्रारी सादर केल्या। संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण करण्याचे आदेश नगराध्यक्षांनी दिले। शहरांमध्ये 2-3 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न नगरपंचायतीचा असून याबाबत कोणतेही राजकारण करू नये आणि विरोधकांनी देखील या प्रयत्नाला साथ द्यावी। शहरात चुकीच्या पद्धतीने झालेले पाणी योजना, गटारी आणि रस्त्यांच्या कामांची चौकशी करण्यात येऊन संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करण्याचा इशारा देखील या जनता दरबारात देण्यात आला। आगामी 5 वर्षात होणाऱ्या विविध विकास कामांबाबत पारदर्शकता ठेवण्यात येईल। तसेच कामे चांगल्या एजन्सीला देण्यात येतील। मात्र यासाठी काही कालावधी जाणे आवश्यक आहे। यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे। नगरपंचायतीमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची आस्थेवाईकपणे चौकशी करून या व्यक्तीचे काम तात्काळ व्हावे। याबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्यास गंभीर दखल घेण्यात येईल असेही माळी यांनी सांगितले। नगरपंचायत कार्यालयाबाहेर नागरिकांसाठी ठेवण्यात आलेल्या तक्रार पेटी आणि टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकाचे उद्घाटन नगराध्यक्ष कलावती माळी यांच्या हस्ते करण्यात आले। गटनेते राकेश माळी आणि सर्व राष्ट्रवादीचे नगरसेवक उपस्थित होते। कचरा पेटी मिळणार भेट। शिंदखेडा शहरात घरपट्टी आणि पाणीपट्टी थकीत असल्याचे प्रमाण अधिक असले तरी जो व्यक्ती घरपट्टी आणि पाणीपट्टी दरवर्षी नियमितपणे भरेल अशा व्यक्तींना नगरपंचायतीतर्फे प्रमाणपत्र आणि एक कचरा पेटी भेट देण्याच्या योजनेची घोषणा जनता दरबारात करण्यात आली। सूत्रसंचालन प्राध्यापक दीपक माळी आणि सुभाष माळी यांनी आभार मानले। जो घरपट्टी रेग्युलर भरेल नगरपंचायत कडनं एक त्यांना प्रमाणपत्र आणि नगराध्यक्षांकडनं त्यांना एक डस्टबिन गिफ्ट दिलं जाईल। रेग्युलर घरपट्टी भरतात या काकाचे सर्वांनी स्वागत करावा। हात जोडून विनंती आहे, भाऊ तुले पण तुम्ही कंप्लेंट खूप आहे येण्यानंतर मी फिरावे कंप्लेंट म्हणून तुम्हाला अशी वाईट नाही। हात जोडून कोणी काय तो एलगार राव, पंडित मामा, कसा पंडित मामा कोणी अजून कोण संभाव लोकेशी व्यवस्थित बोला ना, चुकीसून बोला नाही म्हणजे ई नी 2-3 महिने 3 महिने व्यवस्थित प्रेम सांगा ना। हात जोडून विनंती सर्व कर्मचारीचे विनंती आहे, ऑफिसवाला लोक नगरपंचायत मध्ये आले त्यांना खुर्ची द्यायची। स्टाफ बसलाय सर, आपले जो स्टाफ आहे त्यांना तुम्ही मीटिंग घ्या। शिंदखेड्यामध्ये नगरपंचायत कुणी आलं काही कामासाठी आलं त्यांना पहिले खुर्ची द्यायची, पाणी आपले शिपाई त्यांना शिपाईला सांगायचं पाणी द्यायचं, त्यांना बसूनच विचारायचं, बसून ठेवायचं नाही, बघायचं लगेच त्यांचं काम करायचं, त्यांना फिरू नका। हात जोडून विनंती
आज या उद्या या असं करू नका. कर्मचाऱ्यांना माझी मेहरबानी करा, थोडस उपकार होईल तुमचेवाले. नंतर मग माझ्याशी गाड्या हो, मी काही उद्धट बोलेल तर मी कारवाई करेन. कंप्लेंट आली की बघणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरे लागले, पहिले बघेन काय चाललंय काय नाही. आज जोडून विनंती, सर्वांना पाणी द्या, व्यवस्थित बोला. कामामध्ये मी त्याला मी ताकीद दिली, तू तिथं जायचं नाही. त्यांनी काय टीएस कुठपर्यंत झाले ते काम, तांत्रिक मंजुरी परत ते कॅन्सल करणार आहे. त्याला म्हटलं तू जाऊ नको. पीएससी नवीन नेमणार आहे. पहिली जी मीटिंग होणार आमची, त्या मीटिंग मध्ये आम्ही तो ठराव सर लिहून घ्या. त्या मीटिंग मध्ये आपल्याला तो घ्यायचं आहे, त्याला कॅन्सल करायचं, पीएस बदलवायचं आहे. डीपीआर जो डीपीआर त्यांनी चुकीचा बनवला आहे, डीपीआर असा बनवला आहे म्हणजे कुठे काय काही तारतम्य नाही त्याला. आणि जे आपली वस्ती वाढते इकडे फॅशन रोडला इकडचा भाग सोडलाय, इकडचा भाग सोडलाय, आपला कुठला हा जागीरदारचा मयाचा तो भाग सोडलाय, त्या कॉलनीचा भाग सोडलाय. म्हणजे ते त्याच्यामध्ये बी पैसे खायचे धंदे होते त्यांचे. नशिबाने आम्ही आलोय निवडून, तर त्यांना आम्ही शांत बसू देणार, चांगलं काम करणार आहे आम्ही. डीपीआर बी आपल्याला तो चेंज करायचा आहे. आणि कॉन्ट्रॅक्टर चांगला राहील. जेने विरोध करेल, जो बी नगरसेवक विरोध करेल, त्याच्या जनतेसमोर आणू आम्ही त्याला. त्यावेळेस साथ द्यायची आहे. कोण म्हणेल का हा कॉन्ट्रॅक्टर तसा आणि हा कॉन्ट्रॅक्टरनी पैसा लिहिला नगरसेवकला पैसा दिला गेले, चांगला कॉन्ट्रॅक्टर काम चांगलं राहील. त्यासाठी जे आम्ही पैसा कमावले लोकेशना समोर सर्व व्यवस्थित राहील, पारदर्शकता राहील. फक्त तुम्ही साथ द्या. या जुना लोकांनी इथलं काम खराब करेल. तुम्ही सर्वातले 8-10 दिन आम्ही पत्रकार परिषद लिहाय, सुभाष आबा, मी, दीपक माळी सर, राहुल भाऊ, आम्ही सर्व नगरसेवक ज्यांनी ज्यांनी काय चुकीनं काम करेले त्याला सजा भेटी म्हणजे भेटी 100%. त्यांनी चौकशी होईल. नगरपंचायतीच्या मार्फत सन्माननीय सो कलाताई माळी ज्या काही आपल्या नगराध्यक्षा नवनियुक्त झालेल्या आहेत, त्यांच्या मार्फत हा जो जनता दरबार भरण्यात आलेला होता. जनता दरबारामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद या शिंदखेडा शहराच्या जनतेने लावलेला आहे. आणि या जनता दरबाराच्या माध्यमातून या नागरिकांच्या ज्या काही समस्या होत्या, त्या समस्यांसाठी प्रथमच या म्हणजे महाराष्ट्रात नगरपंचायतीच्या मार्फत आम्हाला तरी वाटतं की शिंदखेडा शहरामध्ये प्रथमतः हा जनता दरबार झालेला आहे. आणि या जनता दरबारच्या माध्यमातून खरोखर ज्या 25 ते 50 वर्षापासून थांबलेले कामं या जनता दरबारच्या माध्यमातून सुटणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा जो शहर आहे शिंदखेडा शहर आहे, या विविध समस्यांपासून वंचित ठेवण्यात आलं. म्हणजे पाण्याची योजना असेल, आरोग्याची असेल, स्वच्छताची असेल किंवा इतर काही समस्या लाईटांची, म्हणजे ज्या शहराच्या विविध समस्यांपासून वंचित असलेलं जे शिंदखेडा शहर या श्रीमती कलाताई यांच्या माध्यमातून सुटतील हा आश्वासन कलाताईंनी दिलं आणि स्थानिक नेत्यांनी दिलं. तरी मी शिंदखेडा शहराच्या जनतेला एक विनंती करतो की नुकत्याच झालेल्या आपल्या ज्या नगराध्यक्षताई आहेत त्यांनी आपल्याला टोल फ्री क्रमांक हा दिलेला आहे. याच्या टोल फ्री क्रमांक हा प्रथमच आपल्या शिंदखेडा शहराला आलेला आहे. या टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून आपण कुठलीही समस्या, शिंदखेडा शहराची कुठलीही समस्या आपण एक कॉल केला आणि ती समस्या सुटणार आहे. या असा नवीन असा उपक्रम या शिंदखेडा शहरात तक्रार पेटीचा पण. आणि तसंच या शिंदखेडा नगरपंचायतीमध्ये प्रथमतः तक्रार पेटीचं निवारण सुद्धा झालेलं आहे. सगळ्या नागरिकांना विनंती आहे, तुमची जर काही तक्रार असेल तर डायरेक्ट नगरपंचायतीमध्ये यायचं आणि तक्रार पेटीचा बॉक्स लावलेला आहे, त्या ठिकाणी तक्रार द्यायची. म्हणजे 2 दिवसात, 4 दिवसात, 6 दिवसात तुमच्या तक्रारीवर निराकरण करण्याचं काम नगराध्यक्षताई करते, ही आपणास विनंती आहे. धन्यवाद. दिनांक 12/1/2026 रोजी जनता दरबार शिंदखेडा नगरपंचायत मार्फत घेण्यात आला. त्या जनता दरबारला गावातील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि लोकांनी विमुखपणे आपल्या समस्या मांडल्या. आणि त्या संदर्भात माननीय आमच्या नगराध्यक्ष सौ कलाताई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन या सर्व कामं करण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी त्या नागरिकांच्या ज्या समस्या होत्या त्या सर्व निकाली काढण्याचे आश्वासन त्यांनी दिलेले आहे. संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा माझा.
आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।